लाईफलाईन क्लिनिकल लॅबोरेटरी अत्याधुनिक मशिनरी युक्त कम्प्युटराइज्ड व मान्यता प्राप्त लॅबोरेटरी, अल्प दरात रक्त, लघवी, थुंकी व सर्व प्रकारच्या तपासणीचे विश्वसनीय केंद्र। आमचा पत्ता गोकुळ नगरी रोड, डॉक्टर जपे हॉस्पिटल शेजारी, तालुका कोपरगाव। संपर्क क्रमांक 80 07 80 76 58 व 82 75 38 86 48। पुरस्कार हा प्रत्येकाच्या जीवनातील एक मैलाचा दगड आहे। तुम्ही समाजातील इतर घटकांपेक्षा समाजात मोठे कार्य केलेले आहेत। हे कार्य करत असताना आपणाला एक ऊर्जा मिळावी यासाठी हा पुरस्कार म्हणजे एक कौतुकाची थाप आहे। साईबाबांच्या या पावन नगरीतून आपण पुरस्कारासह साईबाबांच्या आशीर्वाद रूपी ऊर्जा घेऊन जाणार आहोत, असे मत सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू पराग काळकर यांनी केले। सामाजिक, शैक्षणिक, वैद्यकीय, राजकीय क्षेत्रात उल्लेखनीय योगदानाबद्दल इंडियन सोसायटी ऑफ ऑथर्स नवी दिल्ली यांच्या वतीने दिल्ली जाणार राज्यस्तरीय एक्सलन्स अवॉर्ड 2024 या पुरस्काराचे वितरण हॉटेल तानिया प्रेसिडेंट इन मध्ये करण्यात आले। यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर पराग काळकर बोलत होते। प्रारंभी डॉक्टर सुरेश चंद, डॉक्टर के श्रीनिवासराव, आशा जाखड, अजय चंदनवाले, देवेंद्र कुमार ढुसिया, नंदलाल भारती, निर्मला गावित, धनश्री विखे, निखिल महानुभव, राजेंद्र बलकवडे, अरुण सिन्हा, कौशल सिंग, गजानन शिरवैकर, अवनीश कुमार, रवि किरण डाके, डॉक्टर प्रदीप फुंदे, विक्रम वर्मा, दिलीप खैरे, प्रसाद खडांगळे, संजय काळे, राम स्वरूप चावला आदींनी आपापल्या क्षेत्रात दिलेल्या उल्लेखनीय योगदानाबद्दल त्यांचा पुरस्कार देऊन गुणगौरव करण्यात आला। प्रारंभी डॉक्टर सुरेश चंद यांच्या कल और आज या पुस्तकाचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले। यावेळी अधिक बोलताना काळकर म्हणाले की साईबाबांच्या वास्तव्याने पुनीत झालेल्या या परिसरात श्रद्धा आणि सबुरीच्या आशीर्वचनाने आपण आपापल्या कार्यक्षेत्रात उल्लेखनीय कार्याचे श्रेय नेहमी परमेश्वराला अर्पण करत असतो। मात्र ते कार्य करत असताना आपल्याला पुरस्कार मिळावा किंवा शाबासकी मिळावी म्हणून आपण काम करत नाही, परंतु समाजातील ज्या अडचणी व प्रश्न आपण प्रत्येक जण सोडवण्याचा प्रयत्न करत आहोत, आपण निसर्गाकडून एक गोष्ट शिकली पाहिजे। निसर्ग जसा एक दाणा पेरल्यावर त्यापासून हजारो दाणे तयार करतो, त्याचप्रमाणे आपण आपले कार्य करत राहिल्यास निसर्गात एक अदृश्य शक्ती आपल्यासाठी काम करत राहते। समाजातही अनेक घटक आपल्यासाठी चांगले कामे करत असतात, त्यामुळेच सर्वांच्या प्रती ऋणी राहणं आपलं कर्तव्य आहे। येथे पुरस्कार प्राप्त झालेल्या प्रत्येक मंडळी ईश्वरी देण आहे। त्यांनी समाजातील प्रत्येक घटकापर्यंत पोहोचून त्यांच्या प्रत्येक प्रश्नासाठी कार्य केले आहे, असेही शेवटी काळकर म्हणाले। यावेळी शिर्डी उपविभागीय पोलीस अधिकारी शिरीष वमने, महानंदाचे माजी चेअरमन राजेंद्र बापू जाधव, माजी नगराध्यक्ष राजेंद्र शिंदे, दिलीप दारुणकर, सुनील बोरा, सत्यन मुंदडा, ॲडव्होकेट जयंत जोशी, चांगदेव कातकडे, दीपक विस्पुते, राजेंद्र शिंगी, प्रसाद कातकडे आदी उपस्थित होते। कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉक्टर हिरालाल महानुभव यांनी केले, तर आभार डॉक्टर निखिल महानुभव यांनी मानले। कोपरगाव एक्सप्रेस न्यूजसाठी सुनील ससाने, कोपरगाव। इंडियन सोसायटी ऑफ ऑथर्स नवी दिल्ली यांच्या वतीने शैक्षणिक, सामाजिक, वैद्यकीय, राजकीय अशा विविध क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कामगिरी केलेल्यांना राज्यस्तरीय एक्सलन्स अवॉर्ड 2024 आज हा सोहळा संपन्न झालाय। या सोहळ्यासाठी उपस्थित असलेले सुरेश चंद्रजी, निखिलजी महानुभाव, दिवायतजी दोन्हे साहेब, मंचावरील सर्व सन्माननीय उपस्थिती की ज्यांना आज आपण पुरस्काराने सन्मानित केलेला आहे। खरं तर एक सुंदर योग या निमित्ताने जोड झाला की साईबाबांच्या वास्तव्याने पुनीत झालेल्या या परिसरामध्ये जिथं श्रद्धा आणि सबुरी या वीरवाक्यासोबत आपण सबका मालिक एक या आशीर्वचनाने आपण आपल्या आपल्या कार्यक्षेत्रामध्ये ज्यांनी ज्यांनी काम केलंय आणि आपण नेहमी असं करतो की आपलं श्रेय परमेश्वराला अर्पण करतो। त्यामुळे सरांनी सांगितलं की पुरस्कार आम्ही सहसा घेत नाही, परंतु हिरालालजींचा प्रेम आणि त्यांचा एकंदर संपर्क जाणकार आहे, त्यामुळे आम्ही सुद्धा सगळेजण पुण्यातून आणि इथून सगळेजण इकडे आलो होतो। प्रत्येक जण आपापल्या क्षेत्रामध्ये कार्य करीत असतो, कार्य करीत राहतो आणि कार्य करताना ते काही पुरस्कार मिळावा, बक्षीस मिळावं, शाबासकी थाप मिळावी याची करत नाही,
परंतु आपल्या मराठीमध्ये म्हणतात की जे जे आपण आधी खाल्ले ते दुसऱ्याला शिकवावे, हानी करून सोडावे, सकल जन समाजामध्ये ज्या ज्या अडचणी समाजामध्ये जे जे प्रश्न डोळ्यासमोर दिसतात प्रत्येक आपल्या पद्धतीने घटना सोडवण्याची प्रयत्न करत असतो आणि समाज रचना जशी चांगल्या तऱ्हेने चालेल याचा प्रयत्न करत असतो. आपल्याकडे एक म्हण आहे की आपण निसर्गाकडे नेहमी घेतो. निसर्गामध्ये आपण एक दाणा जर पेरला तर निसर्ग आपल्याला 1000 दाणे देतो. जीवने यावर आधार शात प्रदान तत्वधिका मुख्यच्या प्रार्थनाच आपण भगत परिपूर्ण. आपण परमेश्वराला म्हणतो जे जे मला मिळालं समाजाकडे खरं म्हणजे आपण नेहमी आपण करत असतो की आपण वावरताना आपल्याला वाटतं की माझं कर्तृत्व आहे, माझं यश आहे. आपण कुठे रस्त्याने जात असतो, कोणीतरी आपल्याला अदृश्य शक्ती आहे की काम करत असते. आपल्याला कोणीतरी रस्ता साफ करत असतं, कोणीतरी सकाळी उठून पाणी सोडत असतं. आपण आपल्या भोवताली अनेक समाजातले वेगवेगळे घटक आपल्यासाठी चांगल्या तऱ्हेचे काम करत असतात. सगळेच घटक आपल्या समोर काम करत असतात. त्यामुळे सर्वांच्या प्रती ऋणी राहणं आणि जेव्हा आपल्याला शक्य होईल तेव्हा या समाजातल्या वेगवेगळ्या घटकांना त्यांच्यापर्यंत जोडवायला मदत करणं आपापल्या परीने ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. आणि माझ्यामध्ये हीच खरी ईश्वर सेवा आहे की जेही मी समाजातल्या वेगवेगळ्या घटकांपर्यंत पोहोचून त्यांच्या प्रश्नाला हात घालून ते सोडवण्याचा प्रयत्न करतात. कारण ज्या समाजाचा आपण भाग असतो त्या समाजाप्रती आपापल्या कृतीप्रमाणे आपण काम करीत असतो आणि करीत राहिलं पाहिजे. पुरस्कार एक महिलाचा दगड आहे की तुम्ही चांगलं काम करताय, तुम्ही काही चांगली वाटचाल करून पुढे आलेला आहे आणि समाजाच्या दृष्टीने तुमचं कार्य समाजाच्या नजरेत पडण्यासारखं आहे आणि पुढील आणखी चांगलं कार्य करण्यासाठी एक ऊर्जा आपल्याला या निमित्ताने निश्चितपणे मिळत असते. त्यामुळे या सगळ्या कामाची दखल इंडियन सोसायटी ऑफ ऑथर्सच्या माध्यमातून आज आपण सेवेच्या नवीन घेतली आहे. निश्चितपणाने पुरस्कार तर आहेच, परंतु साईबाबांचे आशीर्वाद घेऊन आणि चांगली ऊर्जा घेऊन आपण सगळेजण राहणार आहोत आणि पुढील काळामध्ये अधिक चांगलं करण्यात अधिक जोमाने आपण निश्चितपणे कार्य करू असा मला विश्वास वाटतो. हिरालाजी आणि त्यांच्या टीमने खूप चांगली मेहनत केली. त्यांच्या आणि बाकी सगळे जे सहकारी होते त्यांनी इथं सकाळपासून येऊन खूप तयारी केली. कारण हा कार्यक्रम चांगल्या तऱ्हेने वेळेवर पार करण्यासाठी आणि आपल्या सगळ्यांनी इथं उपस्थित राहून या कार्यक्रमाची शोभा वाढवली याबद्दल मी हिरालाजीच्या वतीने इंडियन ऑथर सोसायटीच्या वतीने सर्व पुरस्कार त्यांनी हा पुरस्कार स्वीकारला त्यांचं मनापासून कौतुक करतो, अभिनंदन करतो आणि आपल्या उपस्थितीने या कार्यक्रमाची शोभा खूप छान वाढली. आपले छान नेटवर्क कार्यक्रम या निमित्ताने वेगवेगळ्या क्षेत्रात काम करणारे 15-20 चांगले तज्ञ लोक आले आणि एकमेकांचा चांगला संवाद झाला. चहाच्या निमित्ताने गप्पा झाल्या आणि पुढच्या एकमेकांनी कार्याला सहकार्य करण्याचा सुद्धा त्या निमित्ताने आपल्याला उपयोग होईल. त्यामुळे अशा तऱ्हेचा कार्यक्रम निश्चितपणे आपल्याला मोटिवेट करत असतो आणि चांगले विचार घेऊन आपण समाजात नेहमी पाहतो की अनेक वेळा वाईट विचार वाईट गोष्टी डोळ्यासमोर येत असतात. आपल्याला असं वाटतं की काही चांगलं चालत नाही. या पुरस्काराच्या निमित्ताने लक्षात आलं अनेक लोक शांतपणे निर्लसपणे आपल्या समाजामध्ये चांगलं कार्य करत आहे आणि ते कार्य चांगलं करत असल्यामुळे समाज आपला चांगल्या तऱ्हेने पुढे जात आहे. मी या सर्वांना मनापासून शुभेच्छा देतो आणि असंच कार्य साईबाबांच्या कृपेने आपलं पुढील उर्वरित आयुष्य घडो आणि आणखी समाजाचे चांगले 4 प्रश्न आपण सोडवण्याच्या शक्ती आपल्याला या ऊर्जेच्या माध्यमातून मिळावी अशी इच्छा व्यक्त करतो. पुन्हा एकदा आपल्या सर्वांना मनापासून धन्यवाद देतो. जय. मूर्त स्वरूपात आज या ठिकाणी हा कार्यक्रम संपन्न होत आहे. या कार्यक्रमात थोडासा नियोजनापेक्षा थोडासा उशीर झाला आहे त्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करतो. आलेल्या सर्व पाहुण्यांचं आमच्या अल्पशा विनंतीला म्हणजे या कार्यक्रमाचं स्वरूप काय, कुठं करायचा, कसा करायचा, काय करायचा या सगळ्या नियोजनात आमच्याकडून थोडासा विलंब झाला. या कार्यक्रमासाठी अध्यक्ष म्हणून माननीय डॉक्टर पराग काळकर साहेबांनी आम्ही जवळजवळ 2-3 आठवड्यापूर्वी तारीख केली. त्यांना विनंती केली, त्यांनी शरीर दर्शनाला यायचं होतं. त्यांनी आमच्या विनंतीचा सन्मान करून यायचं कबूल केलं आणि मग नंतर त्यांच्या सोयीनुसार चार्ज घेण्यात कसरत झाली. बऱ्याचशा अडचणी आल्या पण त्या सर्व अडचणीवर मात करत हा आपला कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होत आहे. या कार्यक्रमाच्या निमित्ताने या ठिकाणी आलेल्या सर्व मान्यवरांचं इंडियन सोसायटी ऑफ ऑथर म्हणजे त्यांची संघटना आहे. कोणीही प्रश्न विचारू शकतो त्याच्याशी आमचा काही संबंध नाही. पण सरांनी सुरेश सरांनी 2-3 वर्षापूर्वी मला त्यांचं सदस्य करून घेतले त्यांच्या संस्थेचं. त्याच्याकडून अधिकृतपणे इंडियन सोसायटी ऑफ ऑथर्स म्हणून आपल्या सर्वांच्या समोर या ठिकाणी उभा आहे. मी पुन्हा एकदा या ठिकाणी आलेल्या सर्व मान्यवरांचं
जे वैयक्तिक आमच्यावर प्रेम करणाऱ्या हे सर्व लोक लांब लोक आहेत ही सर्व हे केवळ वैयक्तिक प्रेमपोटी आहे. सरकार आणि कार्यक्रम व्यक्तिमत्व म्हणजे सरकार ह्या सर्वोच्च दृष्टीने अतिशय क्षुल्लक विषय आहे. किती लोक आहेत एक एक नाव सांगितले मी तुम्हाला. आमचे विक्रम वर्मा म्हणजे कृष्णाई येलुके म्हणजे जुलल येलुके होतं महाराष्ट्राचं सुप्रसिद्ध पपईच्या उद्योगाचं त्या उद्योगाचे मालक कृष्णा येलुके या लोकांना सत्कार वगैरे म्हणजे खूप मोठी मोठी राज्य तोडेकर प्रसाद खंडाळेकर हे सगळे खूप म्हणजे ही या प्रत्येक माणूस एक स्वतंत्र संस्था आहे. आपल्या गरीबांना खेळायला प्रत्येकाचं म्हणजे काम एवढं खूप मोठं आहे. परंतु केवळ आमच्या प्रेमावरती ही सर्व मंडळी या ठिकाणी उपस्थित राहिली त्याबद्दल मी या सर्वांबद्दल कृतज्ञता व्यक्त करतो. आपण जे सुधारलेले पोहे म्हणतो त्याच्यातच आमचा छोटासा कार्यक्रम या सर्व व्यक्तींचं कार्य खूप मोठं आहे. धनसिंगांचं सुद्धा खूप मोठं काम आहे. त्यांचं जर आपण म्हणजे त्यांचं शैक्षणिक क्षेत्रातलं काम धनसिंगांचं खूप मोठं आहे. तर 2-3 संस्था स्वतंत्र म्हणजे असे त्यांचे खूप संस्था आहेत विकेट आहेत त्या आता. परंतु स्वतः धनसिंगाई म्हणून 2-3 संस्थांचे काम स्वतः करतात. नीटनेटकेपणाने बारीक सारीक गोष्टी त्या संस्थेच्या करतात मुळापासून. त्याच्यामुळे त्यांचंही शैक्षणिक क्षेत्रातलं काम धनसिंगाईचंही मोठं आहे. आणि या ठिकाणी प्रत्येक जण आपले संजय गाव आम्ही त्यांना आदराने प्रेमाने अण्णा हजारे म्हणतो. आपल्या परिसराला दुसरे अण्णा हजारे ते पुढे सरकार स्वीकारत नाही. पण आमच्याकडे विनंती केली आमचं तर काय असं म्हणजे आम्ही तुम्हाला प्रेमाने बोलवतोय. तुम्ही जे काम करतात त्यांची निमित्ता करत असते की चांगल्या कामाला लोक भारतात प्रतिसाद देत नाही. त्यांना आम्ही विनंती केली तुम्ही जे काम करतात आमचे तुमचं कौतुक करण्याची त्या निमित्ताने तुमचं काम म्हणजे तुमचं जे सोशल मीडियातून सगळ्या लोक येतच असतं त्यांचं एकदम आवड काम येतं. या निमित्ताने लोकांना आम्हाला एक समाधान मिळेल व चांगलं काम करणाऱ्या व्यक्तींचा आपण आपल्या परीने थोडासा सन्मान करू शकलो. आणि आपल्या सर्वांसाठी मानपत्र तयार केले आमच्या परीने आम्ही तुमचं मनापासून कौतुक करण्याचा आम्ही प्रामाणिकपणे प्रयत्न केलेला आहे. आणि या प्रयत्नाला प्रतिसाद देण्यासाठी आपण सर्व या ठिकाणी उपस्थित राहतात त्याबद्दल मी इंडियन सोसायटी ऑफ ऑथर्स या संस्थेच्या वतीनं आणि वैयक्तिक हिरालाल मानव परिवाराच्या वतीनं तुमच्या सर्वांचा मनपूर्वक आभार मानतो स्वागत करतो. तसेच आज शिर्डीतला आमचा पहिलाच कार्यक्रम आहे तरीही आमच्या या परिसरातील पत्रकार मित्रांनी अतिशय वेळ काढून या ठिकाणी स्वतः उपस्थिती लावली. सर्व मान्यवर पत्रकार बंधूंचं मी मनापासून स्वागत करतो आणि माझे लाभलेले प्रास्ताविक संपवतो. धन्यवाद. सभागार में उपस्थित भाइयों बहनों की इंडियन सोसाइटी के ऑथर की तरफ से मैं आपको अभिनंदन करता हूं और बड़ी मुझे खुशी हो रही है कि आप सभी इंडियन सोसाइटी ऑथर्स के इस कार्यक्रम में आए. जैसा कि आपको मालूम होगा कि इंडियन सोसाइटी ऑफ ऑथर्स कुछ एमिनेंट ऑथर्स एंड राइटर्स का एक ग्रुप मिलकर के इन्होंने सन 1985 में इसकी स्थापना की. इसका मुख्य उद्देश्य ऑथर्स राइटर्स को एक प्लेटफॉर्म पर मिलकर आपसी समन्वय से साहित्यिक विषयों पर चर्चा करना तथा अपने अपने एक्सपर्ट ओपिनियन को शेयर करना तथा अपने सुझावों द्वारा अच्छे साहित्य को लिखने के लिए प्रोत्साहित करना, ये इनका मेन उद्देश्य रहा. साथ ही संस्था जो है विभिन्न विषयों पर सेमिनार, सिम्पोजियम एवं वर्कशॉप का आयोजन करती है, जिसमें नई दिल्ली बुक वेब फेयर जो गवर्नमेंट ऑफ इंडिया ऑर्गेनाइज करती है
जनवरी फरवरी के मंथ में एवरी ईयर वहाँ इंडियन सोसाइटी ऑफ ऑथर्स पार्टिसिपेट करती है और सेमिनार का आयोजन करती है। साथ ही दिल्ली बुक फेयर है, वो प्रगति मैदान में आयोजित होता है। वो इंडियन ITPO के द्वारा आयोजित होता है, वो भी भारत मंत्रालय का दिन आता है। इसके साथ साथ पुस्तक बुक रिलीज फंक्शन का आयोजन करती है विभिन्न जगहों पर, जिसमें पूर्व में राष्ट्रपति महोदय द्वारा, उपराष्ट्रपति महोदय द्वारा एवं राज्यसभा के सभापति द्वारा आजच्या इंडियन सोसायटी ऑफ ऑथर्स एक्सलेंट 2024 या अवॉर्ड समारंभासाठी प्रमुख पाहुणे आपले पालकर साहेब, तसेच ओमने सर आणि माझे सगळे मित्र आणि सर्व उपस्थित। खरं तर आजचा कार्यक्रम फार लांब आहे, तुम्ही काय बातमी सगळे घेतले तर इतक्या व्यस्त शेड्यूलमध्ये काय करतात इतक्या वेळ दिला आम्हाला, त्याच्याबद्दल मी त्यांचे कसे आभारी आहे। तसंच मी इतक्या म्हणजे जर तुम्ही ऐकते म्हणून तुमचं खूप नाही झालं तर माझा जितका तुमचा संपर्क आला मी इतक्या प्रकारे गेलो त्याचा माणूसच पाहिला नाही आजपर्यंत। तसेच ओमने सर त्यांनी फार वेळ दिला, त्यांचे शतशः आभार। आज कुठलाही कार्यक्रम असेल तर त्याला प्रेक्षकांशिवाय शोभा येत नाही असं माझं व्यक्तिगत मत आहे। तुम्ही इतका सहयोग राखून इतके सत्कार पाहिले, तुमचे आभार। तसेच हॉटेल तांदळाच्या मॅनेजमेंटची 2,000 गेली असती तरी त्यांनी त्यांच्या स्टाफने भरपूर मदत केली, त्याबद्दल त्यांचे आभार। धन्यवाद।